शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरेंचा दावा. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. 4 जून नंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता. काही मंत्र्यांची खाती बदलणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती. भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार गटात जुंपली. भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी. हसन मुश्रीफ यांची नाराजी, तर मुश्रीफ सिनियर आहेत, भुजबळांचा टोला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार, मनोज जरांगेंची घोषणा. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोरनार यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर. परकीय गुंतवणुकीत सलग 2 वर्ष महाराष्ट्र अव्वल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये राज्यात 1.25 लाख कोटींचा एफडीआय. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडच्या माजलगाव पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला 1,61,61,00,000चा मुद्देमाल. कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर. बार आणि पबसाठी सरकारची नियमावली जाहीर. बारमधल्या सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट पोलीस स्टेशनमध्ये. वेळ मर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार. पुण्यातल्या ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टर आणि शिपायावर बडतर्फीची टांगती तलवार. वैद्यकीय शिक्षण खात्याकडून विभागीय चौकशी होणार. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाची 30 ते 35% काम पूर्ण. मेगा ब्लॉकमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी. राज्यात पाणी टंचाईचं भीषण संकट. धरणांमध्ये केवळ 22.43% पाणी साठा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणी साठा. पंतप्रधान मोदी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानस्थ, तर ही केवळ शोबाजी, विरोधकांची टीका. पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीत विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या. मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.